नमस्कार. शाळा हा खूप मस्त विषय चालू आहे आपला. शाळा हा महत्वाचा टप्पा आहे हे आपण बघितलंच. पण या माध्यमातनं अनेक प्रकारचे विकास मुलांचे होत असतात. अनेक गोष्टी ज्या आपण घरात शिकवू शकत नाही अशा पुष्कळ गोष्टी शाळा या व्यवस्थेतून शिकल्या जातात. ज्याच्यामध्ये सामाजिक विकास आपण पहिल्यापासूनच बघतो आहोत, पण त्यामध्ये माझी टर्न येईपर्यंत थांबणं, गटामध्ये एकत्र काम करणं, शेअरिंग करणं अशा अनेक गोष्टी मूल शाळेतच शिकतात. त्याचबरोबरीने शारीरिक विकासाचाही भाग शाळेत होतो. मैदानी खेळ असतील, बैठे खेळ असतील, गटात एकत्र खेळणं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय शिकत असेल मूल शाळेत, तर नकार ऐकायला शिकतो. अवधूत आणि गंपूदादा याविषयी काय म्हणतात तेही बघू. धन्यवाद. वर्गात जातो. चौथ्या मजल्यावर आहे तुझा वर्ग? मग वर्गात गेला की त्याच्यानंतर मग आम्ही टीचरला मग आम्ही प्रेयर म्हणतो. मग प्रेयर म्हणल्यावर टीचरला आम्ही थँक्यू म्हणतो, नमस्कार करतो. त्याच्यानंतर आम्ही इंग्लिश करतो. इंग्लिशचे 2 पिरियड. मग लायब्ररी, मांडी घालून बसलं तरी चालेल तू. मग लायब्ररी, मग मॅथ्स, मग मराठी, मग सायन्स, मग GMR. GMR काय असतं बाबा? GMR म्हणजे लेसनचं एक वेगळं इंग्लिश. GMR म्हणजे इंग्लिश गुलमोहर असतात. GMR म्हणजे ग्रामर का? ग्रामर. मग ग्रामर झाला की त्याच्यानंतर मला आर्ट असतं, क्राफ्ट असतं, मग म्युझिक असतं आणि मग संपलं. मग म्युझिक मध्ये काय करतोस तू? गाणी. हो, तुला गाणं गाता येतं? कुठलं येतं बरं गाणं? एक विठ्ठलाचं आहे. हो, म्हण बरं. किती किती आनंद रे तुला सांगू पांडुरंगा, तुझ्या नावाची जुळजुळ आहे गंगा, तुझ्या नावाची जुळजुळ आहे गंगा. किती किती आनंद रे तुला सांगू पांडुरंगा, आम्ही तुझी पाखर आकाशी संजरतो, आम्ही तुझी पाखर आकाशी संजरतो, तुझ्या नावाची जुळजुळ आहे गंगा. किती किती आनंद रे तुला सांगू पांडुरंगा, आम्ही तुझी पाडस राणीवाणी हिंडतो, आम्ही तुझी पाडस राणीवाणी हिंडतो, तुझ्या नामाची जुळजुळ आहे गंगा. किती किती आनंद रे तुला सांगू पांडुरंगा, आम्ही तुझे वारकरी रे पुण्य घेतो पदरी, आम्ही तुझे वारकरी रे पुण्य घेतो पदरी, तुझ्या नावाची जुळजुळ आहे गंगा. किती किती आनंद रे तुला सांगू पांडुरंगा, किती किती आनंद रे तुला सांगू पांडुरंगा. वा, भारी पांडुरंगा. अवधूतचा अर्थ काय होतो बरं सांग मला? दत्त. दत्ताची ठिकाणं माहितीत का तुला? कुठली कुठली? नाही. गाणगापूर आहे. कुठले? गाणगापूर, माहूर, ही शक्तिपीठ आहेत दत्ताची. त्यानंतर कारंज, त्यानंतर आणखीन मला तर एवढीच माहिती. तुझ्या नावाची त्याच्यामुळे तू आता दत्ताच्या नावाचा आहेस, त्याच्यामुळे तुला ठरवता आलं पाहिजे.
तू आईला विचार की दत्ताची ठिकाणं कुठली कुठली आहेत. दत्ताजवळ 2 प्राणी कुठले कुठले असतात? 4 कुत्री आणि 1 गाय. हो, पण 2 प्राणी कुठले कुठले असतात असं मी विचार. 2 प्राणी माहित नाही. 2 प्राणी म्हणजे 1 गाय असते आणि 1 कुत्रा असतो. कुत्री 4 असतात तरी कुत्रा हा प्राणी आहे ना, म्हणून मी असं विचारलं की 2 प्राणी कुठले कुठले असतात. गाय आणि कुत्रा. मग तुला एखादा मंत्र येतो का दत्ताला? अवधूत चिंतनातच येतो. म्हण बरं, मस्त मोठ्याने म्हण. अवधूत चिंतन श्री छान 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 लईत म्हणायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून दाखव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मग तू जाऊन आलायस का काय कुठे काय दत्ताच्या कुठल्या ठिकाणी? माहूर. माहूरला जाऊन आलायस? तिथे जी माकड होती एक कमल फक्त देवीला घालायला आणलं. असलं माकड अंगावर टाकलं दिलं फेकून येते डोंगरावर. गेलो डायरेक्ट दत्तांच्या चरणी गेलो. ओके, माहूरला काय काय केलंस तू? माहूरला इतकी मजा केली, इतकी मजा केली. किती? माहूरला एक फेअर निघाला होता. फेअर. हम्म. तर त्या फेअर मध्ये इतकं खेळलो. आपण आता शाळेकडे जाऊया का परत? हा. संध्याकाळी किती वाजता शाळा संपते का दुपारी संपते? दुपारी संपते. 3. मग या सगळ्या विषयांपैकी कुठला विषय तुला सर्वात जास्त आवडतो? इंग्लिश. इंग्लिश. ओके, का आवडतो इंग्लिश तुला? म्हणजे तुला इंग्लिशचे टीचर आवडतात म्हणून इंग्लिश आवडतं का तुला इंग्लिश कोणी शिकवलेलं आवडतं? कोणीही शिकवलेलं आवडतं. हो, मला सगळेच सब्जेक्ट कोणी शिकवलेलं आवडतं. आई सोडून. अरे वा. आई सोडून. आई का नाही आवडत? ती कसं पण शिकवते. हो, मग आईला आपण सांगायला पाहिजे की तू नाही, कसं. ती मराठी चांगलं शिकवते हा. आणि मॅथ्स पण चांगलं शिकवते. बाकीचे इंग्लिश सोडून ती बाकीचे सगळे सब्जेक्ट चांगलं शिकवते पण इंग्लिश नाही. मग इंग्लिश कोण छान शिकवतो? टीचर किंवा माझे कझिन्स जे अमेरिकेला राहतात. हो, तुला पण अमेरिकेत जायचं का? हो. असं ठरवलंयस का तू? ठरवलं. अच्छा, तुला अमेरिकेत जायचंय म्हणून तुला इंग्रजी भाषा आवडते का? मुळातच आवडते. नाही, पण खरं कारण काय? खरं कारण मुळातच आवडते. नाही, खरं तरी पण खरं. खरं मुळातच आवडते. म्हणजे तुला अमेरिकेत जायला नाही मिळालं तरी चालेल पण तुला इंग्रजी भाषा आवडते. आवडते. अच्छा, पण मग समजा तू अमेरिकेत नाही गेलास तर भारतात काय करशील? काम करीन म्हणजे काय? काम सगळेच करतात, पण तू काय काम करणार आहेस? स्कूल काढीन. अच्छा, तुला स्कूल काढायची आहे. मग कशी असेल बरं तुझी शाळा? शाळा माझी मिनी KG to 10th असणार. अच्छा, आणि काय वेगळेपण असणार तुझ्या शाळेमध्ये? जांभई देणार, सगळी मुलं जांभई देते. नाही. मग माझी शाळा स्ट्रिक्ट असेल. स्ट्रिक्ट असेल म्हणजे काय असेल? स्ट्रिक्ट म्हणजे कोणी जास्त मस्ती नाही करू शकणार. मग काय मजा आहे शाळेमध्ये? समजा उद्यापासून तुझ्या शाळेत असं सांगितलं तर? नाही असं नाही. मजा पण करू शकतात पण जास्त नाही. क्लासमध्ये असताना, टीचर असताना नाही. तू करतोस का? नाही. तुझ्या वर्गात करतात का? हो. मग तुला असं वाटतं की असं शाळेमध्ये होऊ नये, एकदम स्ट्रिक्ट असावी शाळा? स्ट्रिक्ट असेल त्याच्यामध्ये मज्जा असावी. तसं आमच्या कशी शाळेत मजा असावी? भेळ मेकिंग ऍक्टिव्हिटी अशा काहीतरी अशा ऍक्टिव्हिटी हव्या. भेळ मेकिंग सारखी ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये? सँडविच पण मेकिंग ऍक्टिव्हिटी असते. सँडविच बनवावे शाळेमध्ये, भेळ बनवावी, सरबत बनवावी. आणखीन अभ्यास अजिबात नसावा. नाही, अभ्यास हा असावा ही एक मजा आहे. अभ्यास असावा ही एक मजा आहे. हो, मग समजा आपण म्हणतो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, फ्रायडे, सॅटर्डेला पण असते शाळा तुझी?
फ्रायडे पर्यंत शाळा असते. तर सोमवारी भेळ बनवायची, मंगळवारी सरबत बनवायचं, बुधवारी सँडविच बनवायचं, गुरुवारी केक बनवायचा आणि शुक्रवारी काय बनवायचं? आईस्क्रीम बनवायचं. ओके, झाली संपली शाळा. किती तास असली पाहिजे शाळा?